हाय गायज, कसे आहात सर्व? बरे आहेत का? आज मी मंदिरला गेली होती, तुळजाभवानी मंदिरला. मग आम्ही ते ब्लॉग काढला आहे, पण आणखीन काय मी अपलोड केला नाही आहे. पण म्हणलं आता थोडंसं बोलून घेऊ. आज आहे माझा फ्रायडेचा उपवास. मग म्हणजे मी मंगळवार शुक्रवार असं जातच असते तुळजाभवानी मंदिरला, कारण की खूप छान वाटतं असं मंदिरला मंगळवार शुक्रवार. कारण की आपल्याला आठवड्यात नाही एकदा तर का नाही जवळपास असं मंदिर वगैरे असेल तर गेलं की तेवढंच मन प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं. तसं आम्ही मग गेले होते 7 पावणे 7 वाजता असं. मग आत्ताचं आता कामं वगैरे आवरलेत. आजचा तर उपवास आहे. आणखीन काय स्वयंपाकाची तर इतक्या लवकर मी काय तयारी करत नाही, कारण की आम्ही दोघीच असतो म्हणून काय एवढं काय लवकर करायची काय गरज नाही आहे. म्हटलं थोडं 8:30 वाजता असं स्वयंपाकाला बसले काय 15-अर्ध्या तासात होऊन जातो सगळा स्वयंपाक. मग त्याचा काय नाही प्रॉब्लेम. मग तेच बाकी कसं काय चाललं आहे तुमच्या इकडं, म्हणजे जिथं तुम्ही कुठे राहता असेल, माझे ब्लॉग बघत असता. पावसाचं वातावरण कसं आहे? कारण की आज तर पुण्यामध्ये तर पावसाचा तर काय जास्त इतका पाऊसच नव्हता म्हणे. थोडाफार आला होता 15-20 मिनटासाठी, पर पुन्हा थांबला. आता तर सध्या पाऊस नाही, काय नाही, वातावरण छान झालेलं आहे. मग मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे शॉर्ट व्हिडिओला. मग बघा, खूप छान वातावरण असं वाटतो एकदम, नाही का? बघायला मग असं फिरायला वगैरे जायला एकदम मस्त वाटतं ते. मग आता काय आषाढाचा आज फ्रायडे, म्हणजे ही तर फ्रायडे लास्टच आहे आषाढ महिन्याचा. आता 12 तारखेला तर अमावस्या म्हणजे आषाढ एंड होतो आणि मग 13 तारखेपासून श्रावण महिना लागतो. मग पुन्हा श्रावणचे सुद्धा उपवास चालू होते. सॅटरडे मंडे माझा त्रास तो दरवर्षी श्रावण महिन्यातले उपवास शनिवार सोमवार असतात. मग फार गणपतीच्या अगोदर श्रावण, गणपती याच्या अगोदर मग श्रावण संपतात. मग तेव्हा गणपती बाप्पा येतो असं. म्हणजे आता इथून तर आपले लागोपाठ सण चालू झाले. आता येणार नागपंचमी 17 तारखेला, 28ला रक्षाबंधन. मध्येच बघूच तर अजून ही मंथ एंड नाही झालं तर लगेच 14 तारखेला गणपती बाप्पा विराजमान होतात. छान वाटते तेव्हा गणपती बाप्पा घरी येतात तर वातावरण घरचं एकदम चेंजच राहते. जसं दररोज आपल्या घरामध्ये वातावरण वाटतं तसं अजिबात वाटत नाही आहे. कारण की सकाळ संध्याकाळ आरती वगैरे एकदम प्रसन्न घर वाढतं. 10 दिवस असे कसे गेले काय कळतच नाही आहे. पुन्हा गणपती बाप्पा गेले की पुन्हा घटस्थापना, म्हणजे 9 दिवसाचे जो घट असतो बसतो आपल्या घरामध्ये. माझ्या इथंही असतात, माझ्या सासूबाई बी बसवतात, मी सुद्धा बसवते 9 दिवसाचं घट. मला तर खूप छान वाटतं, कारण की नवरात्रांचा माझा 9 दिवसाचा उपवास वगैरे असतो. कसं माझ्या सासऱ्याला माळकरडी आहे आणि मीच घरची मोठी सून आहे त्यांची, म्हणून माझ्या तर नवरात्र लग्नाच्या अगोदरपासूनच होता. माझी आजीसुद्धा आराधी होती आणि आमचा घराणा जो आहे माझा माहेरकडचा असा सगळ्याचा आराधीच घराणा आहे. माझी माळपरडी माझ्या आजीला सुद्धा होती, माझ्या सासऱ्यांना सुद्धा आहे. त्याच्यासाठी असे मला देवधर्माचे फेस्टिवल एन्जॉय करायला लई आवडतं. आणि म्हणजे मला जास्त करून तर देवधर्माचं जास्त करून खूप वेळ आहे. म्हणजे आता 9 दिवसाचा उपवाससुद्धा असतो नवरात्रांमध्ये. आता श्रावणचे बी उपवास असतात माझे शनिवार सोमवार. श्रावण महिन्यामध्ये बी मी माझे मंडेच्या दिवशी असं मी महादेवाच्या मंदिराला जात असते. सॅटरडे मारुती रायाला, बजरंगबली आपले हनुमान त्यांच्या शनिदेवाला. असं आमच्या इकडं जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे शनिदेवाची बी मूर्ती आहे मारुतीसुद्धा. मग तिकडंसुद्धा जाते त्या मंदिरामध्ये. म्हणजे महादेवाचं सुद्धा आहे, मारुती बाप्पा आहे, शनिदेव आहे. मग एकाच देवळामध्ये 3 देवांचे आपले दर्शन होऊन जातात. मग आता मी जेव्हा श्रावण स्टार्ट होईल तेव्हा मी सॅटरडेला जाईन, तर तेव्हा मी त्या मंदिराचा सुद्धा व्हिडिओ शूट करेल. मग तेव्हा बघा तुम्हाला सुद्धा आवडेल ते मंदिर बघायला. बाकी कसं आहे वातावरण तुमच्या इथलं, काय म्हणता? मग आता तर पावसाचं काय एवढं तर आता एवढं वाटत नाही आहे पाऊस. आता पुण्यामध्ये तर नाही आहे, मुंबईमध्ये बी तेवढा फार नाही आहे, आता कमीच आहे. तसं तर बघायला गेलं तर इतकं काय नाही आहे. न्यूजला ते दाखवतात ना, कारण की एवढा काय पावसाचं दाखवत नाही आहे न्यूजवर इथे. मग त्याच्यासाठी म्हणलं आता तेच निवांत होती, म्हणलं एक ब्लॉग तर घ्यावं. कारण की कसं आहे, कारण की कामं आपले लवकर कामं करून आवरून बसल्या तर बी मग कळत नाही आहे ते काय करा असं.
मग थोडंसं लेट करायला गेलं ना, मग टाईम कसा निघून जातो मग समजत नाही. आणि लवकर आवरून बसले तर मग समजत नाही आहे की काय करायचं आता, काय नाही. आणि दिवसभरात ना माझे कसं 1 किंवा 2 ब्लॉग होतात. आता मागा मी बाहेर गेलेली म्हणून मी ते शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. ते बी शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेल यूट्यूब चॅनलला. आणखीन आता म्हणलं आता एक फुल व्हिडिओ करावा. कसा शॉर्ट व्हिडिओज नेहमी मला नको वाटतं, कारण की 1-2 ठीक आहे शॉर्ट व्हिडिओ, आणि एखादं तर फुल व्हिडिओ आपण टाकायलाच पाहिजे. कारण की कसं शॉर्ट व्हिडिओमध्ये मिनिमम आपण म्हणजे एवढं तेवढं आपण काय दाखवू शकतो, काय असं एवढं आपल्या ऑडियन्समध्ये एवढं बोलणं होत नाही आहे. त्याच्यासाठी मग फुल व्हिडिओ केला तर मग काय आपलं कसं काय चाललं आहे दिवसभराचं रुटीन वगैरे शेअर करता येते, बोलता येते ऑडियन्ससोबत. आणि ज्यांना जे माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सुद्धा सांगा की तुम्ही माझे ब्लॉग बघताय का, आणि तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतात का. नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे ब्लॉग आवडतात. कारण की आता जास्त करून तर मी बाहेरचे काय व्हिडिओ एवढे काय नाही, आज गेली होती म्हणून मी तेवढा शॉर्ट व्हिडिओ ते केला. तर बाकी आता कसं मी किती आता भरपूर दिवस झाले, 8-10 दिवस झाले मी रेसिपीचाही कुठला व्हिडिओ टाकलेला नाही आहे. असं मी पूजा वगैरे केलेला त्याचा ब्लॉग टाकलेला आहे. आणखीन काल परवा एक मी असं फुल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे पावसावर. कारण की बरोबर आहे, कारण की आपण पाऊस म्हणतो की भरपूर पाऊस येतो असं. हां माहीत आहे आपल्याला बी भरपूर पाऊस आला तर आपले बी काय अडचणी असतात, बाहेर जायला भेटत नाही आहे किंवा कुठले आपले कामं असेल ते पेंडिंग पडते. आणि पावसामुळं त्राससुद्धा होतो मान्य आहे. परत पाऊस नाही आला तर बी त्याचा बी भरपूर त्रास होतो. आपल्याला तर नाही पण शेतकऱ्यांना होतो. कारण की त्यांचं तर ते म्हणजे त्याच्यावर डिपेंड असतो ना शेतावरच. कारण की पाऊस येईल तेव्हाच पीक पिकतील, सगळं काय व्यवस्थित होईल. आणि जर पाऊस नसेल, कारण की आपला जून महिना जी 1 महिना आपल्याला ब्रेक होता पावसाचा, तर कसं एकदम सगळे म्हणत होते की पाऊस कधी येणार. आणि आता पाऊस तर असा एकदम नॉनस्टॉप चालू झाला आहे की थांबायचं नाव घेत नव्हता. तर आज कुठं पुण्यामध्ये जरा फार थांबला आहे पाऊस, इतका काय पाऊस नाही आहे. मग आला होता 15-20 मिनटासाठी, पण आता ते नाही आहे, पाऊस आला नाही आहे. आता काय माहीत, आता रात्रीचं आलं तर येईल पाऊस. बाकी कसं आहे, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका. मला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईबसुद्धा करा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नाही. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. देन बाय बाय, टेक केअर.